नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. वर्षा राणी कडनं तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. कशात मंडळी? सर्व चांगले असाल मी देवाचरणी प्रार्थना करते आणि गुरुचा आशीर्वाद असाच राहावा अशीच मी देवाचरणी प्रार्थना करते. जीवनभर आपण पैसे कमवतो आणि जीवनभर पैसे कमवण्यासाठी रात्राचा दिवस आणि दिवसाची रात्र करावी लागते. दिवस कधी जातो आणि रात्र कधी येते हे पण आपल्याला माहिती होत नाही. तसंच लग्न झाल्याच्या नंतर 30 ते 40 वर्ष पण असेच निघून जातात, तर आपल्याला कधी स्वतःचं घर लवकर होत नाही, आपल्या मनासारखे कोणतेही स्वप्न पूर्ण होत नाही. त्यासाठीच आपल्याला आपल्या लेकराचे स्वप्न पूर्ण करायची आशा असते. ह्या सर्व स्त्रियांना असते. कोण्या देवाजवळ गेलं, कोण्या मंदिरात गेलं की सर्वांच्या देवाच्या समोर हात जोडतात की देवा माझ्या घरचं रक्षा कर, माझ्या परिवाराची रक्षा कर. आणि किती कष्ट करून थोडेसे पैसे बचवलं तरी ते कोण्या ना कोण्या मार्गाने नक्कीच जाणार. कारण की कमवलेले पैसे कष्ट करून आपण खात नाही, ते ठेवताना पैसे दुसरेच खातात. जीवनाचे 30 ते 40 वर्ष असे निघून जातात की जसे हवा निघून जातात. बरोबर आहे ना? हवा आपल्याला कधी दिसत नाही, तसंच दिवस पण आपल्याला कधी दिसत नाही ना. कमवलेला पैसे दुसरेच खातात. त्यासाठीच म्हणतो की करू नका माझं माझं, काही नाही आहे इथं. आपल्याला गेलं तरी बी 4 लोक आपल्याला नेणार पाहिजे. बरोबर आहे ना? त्यासाठीच आपल्याला खाली हात यावं लागते आणि खाली हातच जावं लागते. इथं केलेली सेवा आणि पुण्य हे कधीच वाया जाणार नाही. त्यासाठी मन आपलं साफ आणि स्वच्छ पाहिजे. विचार हमेशा चांगले असले पाहिजे. जरी तुम्ही गरीब असले तरी तुमचे विचार चांगले असले पाहिजे. जगात पैसाच सर्व काही नाही आहे. पैसा आहे तिथं सर्व काही आहे, पैसा नाही तिथे सर्व काही नाही असं नाही आहे. देवानं आपल्याला कसं बनवलं त्याच्यामध्ये खुश राहावं, बस हेच माझं सांगणं. आणि मी गाण्याचे व्हिडिओ टाकले तरी मला जास्त व्ह्यूज नाही यायलं आणि देवाचे व्हिडिओ टाकले तरी व्ह्यूज नाही यायलं. 6 महिने मी शिवपुराणचे व्हिडिओ केले, त्यातही मला जास्त म्हणजे व्ह्यूज नाही पडलं. तर मला एक स्वप्न होतं की मी एक सिंगर बनू आणि ते माझं स्वप्न पूर्ण नाही झालं. त्यासाठी मला सिंगिंग खूप आवडते, हे माझं स्वप्न आहे. आणि हे माझं स्वप्न साकार नाही झालं तरी काय झालं, मला यूट्यूबमध्ये जे गाणे आहे ते मी माझ्या स्वप्नासाठी मी गायते आणि तुमच्यापर्यंत पोचवते. जरी मी यूट्यूबमध्ये आज सक्सेसफुल नाही झाली तरी देव कधी ना कधी माझं बी नशीब उघडल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करा, बाकी तुमची मर्जी. दुसरी गोष्टी म्हणजे मला मराठी बरोबर येत नाही. माझी भाषा तेलुगू असल्यामुळे कुठे शब्द माझे चुकलेच तर मला माफ करा, क्षमा करा.